राज्यातल्या शालार्थ आय.डी. घोटाळ्यामध्ये 850 पेक्षा अधिक शिक्षकांसह शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता या घोटाळ्यात अशोक खरातचा सहभाग असल्याचं समोर आलंय. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि अशोक खरातचे संबंध असल्याचं सुद्धा समोर आलं होतं. आता खरातच्या भावाला मिळालेला शालार्थ आय.डी. हा सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि दीपक केसरकर यांच्या कनेक्शनवर सुषमा अंधारेंसह अनेकांनी गंभीर आरोप केलेत. अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नरच्या एका शाळेत शिक्षक आहे. विशेष म्हणजे 2022मध्ये जेव्हा दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते त्याच काळात दिलीप खरात यांना शालार्थ आय.डी. बहाल करण्यात आला. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मंत्रालयातून हे काम झाल्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये चर्चेला उधाण आलं. 2009 पासून विना अनुदान तत्वावर कार्यरत असलेल्या दिलीप खरात यांना अचानक आय.डी. मिळाल्यानं त्यांच्याच शाळेतील अनेक ज्येष्ठ शिक्षक नाराज झाले. ज्यांनी वर्षानुवर्ष प्रतीक्षा केली त्यांना डावलून खरातच्या भावाला प्राथमिकता मिळाल्यानं काही शिक्षकांनी वेतन पथकासमोर आंदोलन सुद्धा केलं. मात्र हे प्रकरण तापू नये म्हणून भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातनं ओळख वापरून इतर काही शिक्षकांच्या फाईल्सही मार्गी लावल्या असल्याची माहिती समोर येते. आता या संदर्भात शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता दिलीप खरात हे विना अनुदानित तत्वावर माध्यमिक शाळेवर काम करत होते. त्यानंतर त्या कनिष्ठ महाविद्यालयाला 20% अनुदान सुरू झाले. त्याच दरम्यान दिलीप खरात यांना शालार्थ आय.डी. मिळाला. नंतर 40% तर आता 60% अनुदान या संस्थेला मिळाल्याची माहिती समोर येते. यामध्ये शिक्षण संस्थेनं सेवा ज्येष्ठता डावलून खरात यांना आय.डी. दिला असल्याची माहिती समोर येते. नाशिक शिक्षण विभागात याची नोंद आहे. मात्र विनानुदानितवरून अनुदानित तत्वावर खरात यांची नेमणूक झाल्याबद्दल निश्चित माहिती नाशिक विभागातलं शिक्षण कार्यालय सुद्धा देऊ शकलेलं नाहीये. आता या संदर्भात दिलीप खरात यांच्याशी आम्ही संपर्क साधला. घोटाळ्याच्या प्रकरणात तुमचं नाव समोर येतंय. तुम्ही अशोक खरात यांचे सावत्र बंधू असल्याने तुमचं नाव समोर येते की केसरकरांना भेटून तुम्ही भावाच्या मदतीनं बनावट शालार्थ आय.डी. बनवून घेतला आणि त्याचे फायदे उचललेत. काय नेमकी वस्तुस्थिती आहे? नाही साहेब, तसं काहीच नाही. ते एकदम खोटं आहे. जो काही आरोप करताय तो अतिशय खोटा आहे. कुठेही मी त्यांना भेटलेलो नाहीये आणि शालार्थ आय.डी. हा माझा 2022 निघाला होता. त्याच्यामुळे वेगवेगळ्या आंदोलनांच्या मार्फत आम्ही संघटनांच्या मार्फत आम्ही निवेदनं देत होतो. फक्त आम्हाला ग्रँट मिळावी यासाठीच. बाकी शालार्थ संबंध कुठलाही त्यांचा संबंध नाही शालार्थमध्ये. तुम्ही कधीपासून त्या संस्थेत काम करता? कसा लढा दिलेला आहे सगळा? अतिशय 2009 सालापासून त्या संस्थेमध्ये काम करतोय. त्यावेळेस त्या संस्थेला ग्रँट पण नव्हती, म्हणजे शाळेला ग्रँट नव्हती. 2020मध्ये 20% सुरू झाले. नंतर 2023मध्ये 40% सुरू झाली आणि आता ऑगस्ट 2025 पासून 60% ग्रँट आम्हाला मिळते. एवढा पगार आम्हाला मिळतोय. माझी सर्व्हिस पण आता राहिली नाही आहे. 5 वर्ष सर्व्हिस शिल्लक आहेत. मला वाटत नाही मी आता परमनंट होईल, कारण शासन कधी ग्रँट देतं, प्रचलित नियमांना टप्पा देत नाही. त्याच्यामुळे मग कधी पुढचा टप्पा वाढेल हे पण माहित नाही. ही जी 20% ग्रँट तुम्हाला मिळाली तुमच्या ज्युनियर कॉलेजला, ती त्यावेळेस कोणाकोणाला अजून मिळाली होती? ती जी 20% मिळाली ती ऑल ग्रँट जे आहे, ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे ज्युनियर कॉलेजेस 2000 सालापासून चालू झाले त्या सर्वांना त्रुटीपात्र कॉलेजेस सोडून सर्वच कॉलेजेसला 20% अनुदान मिळालं होतं. शालार्थ आय.डी. जो तुम्ही फायदा करून बनवून घेतला असं म्हटलं जात आहे, त्याची काय नेमकी वस्तुस्थिती आहे? ते कसं मिळतं आणि कधी कधी कोणाकोणाला मिळत असतं? नाही, ते पण जेव्हा ग्रँट सुरू होते ना सर, त्याच्यानंतर 20% ग्रँट सुरू झाल्यानंतर ऑल महाराष्ट्र सर्वांना शालार्थ आय.डी.ची आवश्यकता असते पेमेंट काढण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यानंतरच आम्हाला शालार्थ आय.डी. मिळाला. ते देखील त्यावेळेस किती लोकांना मिळालं? ऑल महाराष्ट्र महाराष्ट्रात जेवढ्या कॉलेजेसला ग्रँट मिळाली त्या सर्वच शिक्षकांना त्याच वेळेस शालार्थ आय.डी. मिळाले. कुठेतरी अशोक खरात याचे तुम्ही भाऊ असल्यामुळे या सगळ्या बातम्या बाहेर येत आहेत. काय वाटतंय तुम्हाला नेमकं का असे तुमच्यावर आरोप सध्या केले जात आहेत? नाही, आता एक कुटुंब म्हणून आमच्याकडे बघितलं जातं फक्त एवढाच विषय, बाकी दुसरा विषय काहीच नाही याच्यामध्ये. नेमकं काय वाटतं जे काय आता सध्या सुरू आहे, जे वेगवेगळे व्हिडिओ समोर आले आहे तिथं काही गुन्हे दाखल होत आहेत, तुम्ही भाऊ आहात, तुमचा संपर्क किती त्यांच्या बरोबर यायचा? नाही, आमचा संपर्क फारसा येत नव्हता. फक्त लग्न कार्य वगैरे असेल तर अशाच वेळेस संपर्क यायचा. बाकी इतर वेळेस त्यांचा आमचा काही संपर्क येत नव्हता जास्त. त्याच्यामुळं त्या बाबतीत आम्हाला काही एक माहित नाही.
तुम्ही आता एक शिक्षक आहात, हो हो मुलांना घडवण्याचं शिकवण्याचं काम अगदी करता. बरोबर. हो हो जे अशोक खरात आहेत तुमचे भाऊ, यांच्याही शिक्षणावर मोठी चर्चा सध्या सुरू आहे. काय हा. नेमकी वस्तुस्थिती आहे तुम्हाला? नाही, आता त्यांचं शिक्षण त्यांनाच माहिती आहे काय आहे. कारण मी माझं शिक्षण इथे झालं. प्राथमिक शिक्षण मग आमच्या गावामध्ये झालं, कांडवाडीमध्ये. माध्यमिक शिक्षण आमच्या वावीमध्ये झालं आणि तिथून पुढे मी 11वी सायन्स ते MSc संगमनेर कॉलेजला केलेले. त्याच्यामुळे मी पहिल्यापासून दूरच होतो. ते घरातून निघून गेले होते, हे तर सत्य आहे ना? हो, हे सत्य आहे, पण त्यावेळेस मी फार लहान होतो, त्याच्यामुळे मला तो काळ आठवत नाहीये. अगदी लहान होतो मी त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मी इकडे आलो संगमनेरला, म्हणजे मधला स्पॅन खूप मोठा गेला. म्हणजे जे काही आरोप होत आहेत त्याच्याने आता तुम्हाला त्रास होतो, असे जे आरोप अचानक केले जात आहेत? आणि आता हे खूप वाईट वाटतं मनाला. असं व्हायला नाही पाहिजे आरोप. कारण शालार्थमध्ये याचा कुठलाही काही संबंध नाही. मी 2009 पासून नॉन ग्रँटलाच काम करत होतो, त्यामुळे ते वाईट वाटणारच आहे थोडंसं. कुटुंबात किती जण आहात तुम्ही आणि काय कोणाचं किती शिक्षण झालेलं आहे आणि काय काय नेमकं? सर, माझं स्वतःचं MSc BEd शिक्षण झालेलं आहे आणि मी जर असा फायदा घ्यायचा असता तर मी आता विनानुदानितलं काम करत नसतो किंवा टप्प्यावर काम करत नसतो. मी 100% पगार घेतला असता, पण त्यातला कुठलाही फायदा मी घेतलेला नाही. माझी मिसेस जी आहे, माझी पत्नी, ती पण MA BEd आहे. ती बऱ्याच वर्षापासून तिचंही कुठे काम झालेलं नाही. तिचंही आम्ही मग असं करायचं असतं, फायदा घ्यायचा असता तर तिचं पण काम करून घेतलं असतं. पण असं कुठलाही आम्हाला शैक्षणिक फायदा किंवा कुठलाही आम्हाला आर्थिक फायदा झालेला नाही आहे. त्यावर त्यांनी म्हटलंय की अशोक खरात यांच्याशी खूप संबंध माझा येत नाहीये. मी 2009 सालापासून विनावेतन 15 वर्ष काम केले. आता कुठं अनुदान सुरू झालंय, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मी अधिक बोलणार नाही. आता या प्रकरणात आम्ही दीपक केसरकर यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. एकीकडे भोंदूगिरीचे आरोप आणि दुसरीकडे मंत्रालयातील बड्या नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी असलेले संबंध यामुळं अशोक खरातची चर्चा होताना दिसते. आता ह्या प्रकरणामध्ये आधीच दीपक केसरकर चर्चेत असताना आता या शालार्थ ID प्रकरणात सुद्धा केसरकरांचं नाव समोर येतंय. यावर आता ते काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि सोबतच या शालार्थ ID घोटाळ्यामध्ये अजून काय काय तथ्य समोर येतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. नाशिकहून प्रवीण ठाकरे, मुंबई तकसाठी.